आणि आता पाहणार आहोत पुणे शहर त्याचबरोबर जिल्हाभरातील टॉप 9 बातम्या। पुणे महापालिका मतदानासाठी जनजागृतीचे उपक्रम राबवणार। शहरामध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पालिकेकडून खटाटोप सुरू। पुण्यामध्ये निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्या 5000 कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार। जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। पुण्यामध्ये अत्यावश्यक सेवेमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून वगळणार। पुणे जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती। पुण्यामध्ये गुंठेवारीच्या शुल्कामध्ये केवळ 25% सवलत। पीएमआरडीए कडून सरकारकडे प्रस्ताव। महापालिका हद्दीमधील 23 गावांना दिलासा। चिंचवड आणि पनवेलमधील मतदार ठरवणार मावळचा खासदार। दोन्ही मतदारसंघांमध्ये मिळून 11,61,323 मतदार। दोन्ही विधानसभा मतदारसंघांमधील मतदार निर्णायक ठरणार। पुण्याच्या भोरमध्ये जानाई देवीच्या यात्रेनिमित्त काठी पालखीची भव्य मिरवणूक। पारंपरिक वाद्याच्या तालामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये भाविकांचा मिरवणुकीमध्ये सहभाग। होर्डिंगमुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्यास होर्डिंगधारक जबाबदार। पिंपरी चिंचवड महापालिकेचा इशारा। पुण्याच्या आळेफाटा इथं डिझेल चोरणाऱ्या 3 चोरट्यांना अटक। त्यांच्याकडून 2 कार डिझेल असा 17,52,000चा मुद्देमाल जप्त। पुण्याच्या भोरमध्ये महायुतीच्या बूथ कमिटीची आढावा बैठक संपन्न। सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बैठकीचं आयोजन। आमदार सुनील शेळके यांच्याकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन।